भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। शरद पवारांनी पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलं। पुण्यातल्या मोदी बागेत आज संध्याकाळी 5 वाजता पवार कुटुंबाची बैठक। रेवती सुळेंच्या लग्नाच्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम। अजितदादांच्या विमान अपघाताची आणखी माहिती द्यायला रोहित पवार सीआयडी कार्यालयात, पण एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नाही। रिकाम्या खुर्च्यांवर निवेदन ठेवून परत गेले। विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस। महाविकास आघाडीचा संभ्रम कायम। उद्धव ठाकरे उमेदवार असतील की नाही याचा फैसला अजून नाही। मनधरणीचे प्रयत्न सुरू। विधान परिषद यादीवरून भाजपचा सावध पवित्रा। अर्ज भरायच्या अखेरच्या दिवशी यादी जाहीर करणार। 14 जणांची नावं घेऊन प्रदेशाध्यक्ष दिल्ली दौऱ्यावर। बुलढाण्यात आमदार गायकवाडांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी गेलेले प्रकाशक प्रशांत आंबी स्थानबद्ध, तर जिजामाता प्रेक्षागाराजवळ कार्यकर्त्यांची गायकवाडांविरोधात घोषणाबाजी। कोल्हापुरात परतवाड्यासारखी घटना। तरुणींचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार। आरोपी शाहिद संदेला अटक। पुलाची शिरोली गावकऱ्यांकडून आज बंदची हाक। दाऊदचा हस्तक सलीम डोलाला भारतात आणलं। काल इस्तांबूलमध्ये अटक। मुंबई पोलीस सलीम डोलाचा ताबा घेण्याची शक्यता। सलीम डोला दाऊदचा ड्रग्जचा आंतरराष्ट्रीय व्यापार सांभाळत होता। मीरा रोडमधील चाकू हल्ला प्रकरणाची एटीएसकडून चौकशी सुरू। आरोपीकडे आढळलेल्या चिठ्ठीत आयसिस, जिहाद, गाझा शब्दांचा उल्लेख। सूत्रांची माहिती। होर्मुझमधल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ। आठवड्याभरात कच्च्या तेलाच्या किमती 15% महागल्या। कच्चं तेल प्रति बॅरल $98 वरून $108 वर। महाराष्ट्रासह देशभरात पारा 50 जवळ। उष्णतेनं सर्वसामान्य बेहाल। अमरावती, वर्ध्यात तापमान 46 अंशांवर, तर 29 तारखेपासून 2 दिवस पावसाचा अंदाज। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा भोवळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। एक महत्त्वाची बातमी आहे बुलेटिनच्या सुरुवातीला। शरद पवारांच्या घरी आज पवार कुटुंब एकत्र येणार आहे। पुण्यातल्या मोदी